उपवास असेल तर आपण पापड आवर्जून तळतो। बटाटा आणि साबुदाणा याचं तर परफेक्ट कॉम्बिनेशन असल्यामुळे हे पापड एकदम हलके, चवदार आणि सगळ्यांनाच आवडतात। तर एकदम कुरकुरीत आणि चवदार बटाटा आणि साबुदाण्याचे पापड आज कसे बनवायचे? बटाटा साबुदाणा पापड यासाठी आपल्याला साबुदाणा महत्त्वाचा आहे आणि साबुदाणा आपल्याला भिजवून नाही घ्यायचा, तसाच घ्यायचा आहे। तरी हा पाव किलो साबुदाणा आहे, त्याच्यासाठी 1 किलो आपल्याला बटाटे लागणार आहे। तर हे परफेक्ट प्रमाण आहे ह्या पापडासाठी। बटाटे मी कुकरमध्ये छान शिजवून घेतले आहेत आणि आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहे, जेणेकरून किसताना आपल्याला त्याच्यामध्ये गाठी राहणार नाही। तसंच आपल्याला जो शाबू घेतला आहे तो भिजवलेला घेतला नाही आपण, त्यामुळे त्याला आहे ना आपल्याला भाजून घ्यायचा आहे। त्याचा आहे ना कलरही चेंज झाला नाही पाहिजे आणि व्यवस्थित भाजला पाहिजे, जेणेकरून आपले पापड खूप दिवस राहतात। त्यामुळं साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर साबुदाणा भाजण्यासाठी किमान 10 मिनिटं तरी लागतात, त्यामुळं व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि हा मंद आचेवर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा भाजल्यानंतर आपल्याला त्याला थंड होण्यासाठी थोडा वेळही द्यायचा आहे, त्यामुळे ही प्रोसेस तुम्ही अगोदर थोडा वेळ करून ठेवू शकता। त्यानंतर बटाटे आपल्याला छान खिसून घ्यायचे आहेत खिसणीने आणि जो साबुदाणा आहे तो थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घालून तो बारीक मिक्सरवर करून घ्यायचा आहे, जेणेकरून आहे ना व्यवस्थित आपल्याला पापड होतील असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। जास्त मोठंही नाही आणि जास्त बारीकही नाही, असं साबुदाण्याचं पीठ करायचं आहे। जर तुमच्याकडे ना जास्त क्वांटिटीमध्ये आपण हे पापड बनवत असाल ना, तर गिरणीवरनं दळून आणलं तरी चालतात, छोट्या गिरणी असतात त्याच्या। तर आता इथं आहे ना मी खिसून घेतलेल्या जो बटाटा आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे। आता इथं मी उपवासाचं मीठ टाकलं आहे, तुम्ही साधं मीठ टाकलं तरी चालतं आणि त्यामुळं आणि मीठ टाकताना थोडं कमी टाकायचं, कारण वाळवणाच्या पदार्थात आपण जास्त मीठ टाकलं तर ते खूप दिवसांनी ते खारट लागायला लागतं, त्यामुळं मीठ कमी टाकायचं आहे। आणि आता इथं मी आहे ना लाल तिखट टाकले, तर ते ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असलं तर टाकायचं, नाहीतर नाही टाकलं तरी चालतं। नाहीतर याच्या जागेवर तुम्ही हिरवी मिरचीही टाकू शकता, हिरव्या मिरचीनेही छान लागतं। फक्त लाल तिखट टाकल्यावर त्याचा थोडासा कलर चेंज होतो आणि तो दिसायला छान वाटतो, म्हणून मग मी लाल तिखट टाकलं आहे। आणि नाही टाकलं तरी पण ते खूप छान लागतात। तर याला फक्त आपल्याला मळून घ्यायचं, याचा पाण्याचा हात बिलकुल पण लावायचा नाही, पाण्याचा कुठंच यूज करायचा नाही, तरच बटाट्याचे पापड खूप छान होतात। तर इथं मी छान मळून घेतले, जे बटाटा आहे त्याच्यामध्येच आपल्याला पीठ टाकायचं आहे आणि त्याच्यातच मळून घ्यायचं आहे आणि तेवढं प्रमाण बरोबर असल्यामुळे ना तेवढ्याला तेवढंच व्यवस्थित गोळा तयार होतो आणि हा गोळा आपल्याला थोड्या वेळ तसाच राहून द्यायचा आहे आणि त्यानंतर बनवायला घ्यायचा आहे। तर बनवण्याच्या अगोदरही आपल्याला आहे ना थोडंसं मळून घ्यायचं आहे त्याला आणि त्यानंतर त्याच्यात छोट्या छोट्या पाऱ्या आता आपल्याला जशा आवडतील, म्हणजे छोट्या मोठ्या, तसं आपण बनवू शकतो पापड। तर पापड करण्याच्या अगोदर थोडंसं हाताला तेल लावायचं, जेणेकरून आहे ना ते पीठ आपल्या हाताला चिटकतं, कारण त्याच्यात आहे ना बटाट्यात स्टार्च असतो, त्यामुळं ते हाताला चिटकू शकतं, त्यामुळं थोडंसं हाताला तेल लावायचं। तेलाचा जास्त उपयोग करायचा नाही, फक्त मी आहे ना तेल जे पिशव्या वापरतो ना त्याला तेल वापरायचं आहे। आणि आता आहे ना तुम्ही 2 प्रकारे हे बटाट्याचे पापड करू शकता। जर तुमच्याकडे पुरी मेकर असेल तर पुरी मेकरने करू शकता, जर पुरी मेकर नसेल तर अशा गोळ्या करायच्या आणि एक कागद अंतरायचा, त्याच्यावर आहे ना दुसरा लाटी ठेवायची आणि दुसऱ्या कागद ठेवून त्यानंतर आपल्याला एका ताटाने किंवा जड वस्तूने दाबलं, पोळपाटाने दाबलं तरी पण आहे ना छान होतात। तर ही पद्धत ही मी तुम्हाला पुढे दाखवते की एक लाटी घेतली आहे आणि त्याच्यावर प्लास्टिकची पन्नी ठेवायची आणि ताटाने असं दाबायचं, तर याच्याने होतात पण थोडंसं आहे ना जाडं होतात, त्यामुळे आपल्याला परत हाताने थोडं पसरावं लागतं, तर असं होतं। तर असे बटाट्याचे पापड खूप सोप्या पद्धतीने होतात, पण वर्षभर आपण खाऊ शकतो। तर खूप असे छान पापड झाले होते। असे हे झटपट होणारे उन्हाळ्याचे उपवासाचे पापड तुम्ही घरी पटकन बनवू शकता, पूर्वतयारीची गरजही नाही। तर मस्तपैकी पापड बनवून आपण खाऊ शकतो। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हे पापड नक्की करून बघा आणि कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अजून छानशा रेसिपीमध्ये उन्हाळी कामाच्या। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार।